असं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. मला असं वाटतं या उक्ती ज्या तुकाराम महाराजांनी सांगितल्या त्याप्रमाणे दलित, पीडित, शोषित, दिव्यांग यांची सेवा करणं हाच आपला खरा धर्म आहे. आणि मला माझ्या खासदार फंडातून मी आता 87 लोकांना सोलर चलित या ट्रायसिकल द्यायचं ठरवलं. त्यातल्या आज 40 कितीला आज आपण 25 झाल्यात. आता पुन्हा लॉट येईल तर बस 87 लोकांना मी माझ्या खासदार फंडातून दिलं आहे. बाकी मार्गाने देतो आहे. माझी इच्छा आहे की आता पाय लावला आपण, आपली जी व्हॅन आणली होती ना, आत्ता तिकडे जे 3 जण होते ते बिचारे उभे राहू शकत नव्हते, ते चालायला लागले. त्यांचं जीवन प्राप्त झालं, हाच आनंद आहे. आणि अशा प्रकारे काम करत असताना विशेषतः नागपूर शहर, नागपूर जिल्हा आणि विदर्भात एकही दिव्यांग राहू नये. सगळ्यांना पाय मिळावा, सगळ्यांना ट्रायसिकल मिळावी. आता यातल्या कोणी अगरबत्ती विकतात, कोणी उद्योग व्यवसाय करतात आणि हे मिळाल्यामुळे ते आपल्या आत्मविश्वासाने आपल्या पायावर उभे राहतील, त्यांचं जीवन मंगलमय हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आचार संहिता लगता है हिंदी में लेकिन जी आपके फंड से ट्राइसिकल आपने दिए, सौर ऊर्जा पर संचालित वो होने वाली है, क्या कहेंगे? देखिए, हमारे समाज में ऐसे दिव्यांग है जो चल नहीं सकते हैं. अभी यहाँ 4 लोगों को हमने पैर लगा के दिए, एक स्पेशल वैन लाई है और पैर लगाने का कार्यक्रम उस गांव में जाके करते हैं. उसी प्रकार से इनको जो सोलर ट्राइसिकल मिली है ये अपने घर में रख दी, धूप में चार्ज हो जाएगी, 5 घंटे चलेगी और अब ये लोग घूम सकते हैं. अब इसमें से 2-3 लोग अगरबत्ती बेचने का काम करते हैं, तो उनको एक रोज़गार का साधन भी इस बहाने मिल जाएगा. उनके जीवन में खुशी आएगी और यही हमारे लिए सबसे बड़े समाधान का विषय है. मुझे बहुत खुशी है कि इन सब लोगों को ये साहित्य मिला है. उनके चेहरे पर जो हंसी है, मुस्कुराहट है, वही हमारे लिए बहुत बड़ा आशीर्वाद है. मला मी नेहमी समाजाची सेवा करतो. इलेक्शन आहे म्हणून नाही करत, 5ही वर्ष करत असतो. आणि माझ्या हिशोबाने अशा प्रकारे सेवा करणं, शिक्षणाच्या क्षेत्रात, स्वास्थ्याच्या क्षेत्रात, विकासात, शेतकरी, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांच्या कल्याणाकरता काम करणं हेच खऱ्या अर्थाने राजकारण आहे अशी माझी संकल्पना आहे. मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर नागपुरातले कार्यकर्ते जे आहेत, जे आनंद जयकृष आहे, विकास पुरुष म्हणून आपल्याकडे बघितलं होतं, तुम्ही कसं बघताय या सगळ्याचे? नागपूर लोकसभा क्षेत्रातले सगळे लोक हा माझा परिवार आहे आणि मी त्याच भावनेने सगळ्यांशी व्यवहार करतो. सगळेच कामं माझ्याकडनं होऊ शकतात असं नाही आहे, काही माझ्या मर्यादेच्या पलीकडे असतील, पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. लोकांचं माझ्यावरचं प्रेम हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याचा विचार न करता मी सगळ्यांचं काम करतो, करत राहीन. ज्यांनी मतं दिली त्यांचंही करेन, नाही दिलं त्यांचंही करेन. आज मुझे बहुत खुशी है कि दिव्यांग विशेष रूप से पैर भी लग गए, ट्राइसिकल सोलर वाली मिल गई, इनके जीवन में आनंद निर्माण हुआ है. अब ये लोग अपने उद्योग व्यवसाय भी कर सकते हैं. उनके चेहरे पर जो हंसी है वो मुझे लगता है कि हम सब के लिए वही सबसे बड़ी समाधान का विषय है. समाज में ऐसे शोषित, पीड़ित, दलित लोगों को, दिव्यांगों को मदद करना ये समाज कारण यानी राजकारण है. ये मेरी संकल्पना है. केवल चुनाव है करके नहीं, मैं 5 साल लगातार ये काम करता रहता हूँ और करता रहूँगा. इसमें कोई जो वोट देता है उसके लिए नहीं, जो देता है उसका भी काम करता हूँ, जो नहीं देता है उसका भी काम करता हूँ और सबकी सेवा करना यही सही राजनीति है, ऐसी मेरी संकल्पना है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.